अयोध्या नगरीचे राजे होणार होते त्या प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास फिक्स झाला माय. तरी धर्म सोडून वागलं नाही पाहिजे. मला 1 मिनिटाकरता तुम्हाला रामायणामध्ये घेऊन जायचं. 1 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्षाचा वनवास निश्चित झाला आणि 14 वर्षाचा वनवास निश्चित झाल्याच्या नंतर आदल्या दिवशी ठरलं होतं की उद्या प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीचे राजे होणार आहेत. लक्ष देऊन ऐका माय, धर्म सोडून वागला नाही पाहिजे. अयोध्या नगरीचे राजे प्रभू रामचंद्र होणार आहेत. आदल्या दिवशी ठरलं होतं आणि संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी निर्णय बदलला. ज्या प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीचे राजे होणार होते त्या प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास फिक्स झाला माय. माणसाच्या अंगात 10-5 तोळे सोनं असतं, 3-4-5-6 एकर जमीन असते, पण माणसाला वाटत असतं की माझ्यासारखा माणूस कोणी नाही, माझ्यासारखा गावामध्ये श्रीमंत कोणी नाही. वेळ आल्याच्या नंतर देवाला सुद्धा वनवासाला जावं लागतं. 10-5 तोळ्याच्या सोन्यावाल्याने ऐकून ठेवा थोडस. 14 वर्षाचा वनवास त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला झालेला आहे. सगळीकडे बातमी पसरतीन. बातमी पसरल्याच्या नंतर धर्मासाठी चालले. धर्म शिवमहापुराणाची कथा आपल्याला धर्म प्रदान करणारी कथा आहे. लक्ष द्या थोडस. आणि सगळीकडे बातमी पसरली की प्रभू रामचंद्राला आता उद्या वनवासाला जायचंय, वनवासाला जायचंय, वनवासाला जायचंय. सगळ्याला सांगणं सोपं होतं महाराज, पण कौशल्याला कोणी सांगणार उद्या तुझा पुत्र वनवासात जायचा. सगळीकडे बातमी पसरली पण कौशल्याला कोणी सांगायची कोणाची हिंमत होत नव्हती महाराज. लक्ष्मणाला बातमी कळाली. लक्ष्मण आला आणि सांगितलं, दादा अयोध्यामध्ये एक बातमी ऐकली दादा मी. ही बातमी खरी आहे का दादा? आणि ही जर बातमी खरी असेल दादा, हा सर्वात मोठा झालेला अन्याय दादा. हा अन्याय मी तुमच्यावर होऊ देणार नाही दादा. कारण अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्यापेक्षा गुन्हेगार असतो. कारण अन्याय जर सहन केला तर एक दिवस अन्यायच न्याय बनत असतो. हा अन्याय तुमच्यावर होऊ देणार नाही दादा. प्रभू रामचंद्र सांगतायत, लक्ष्मणा शब्द दिलाय तर जावं लागेल बाबा. अंगावरती वनवासाचे कपडे धारण केलेत. ऐकताय ना तुम्ही? धर्मासाठी सांगतोय. वनवासाचे कपडे धारण केलेत प्रभू रामचंद्रांनी आणि कौशल्य मातेच्या महालामध्ये प्रभू रामचंद्र जात आहेत. कौशल्य माता विचारते, बाळा राघव हे कोणते कपडे घातलेत रे बाबा तू? हा मा, मला कळतंय मी वनवासाचे कपडे घातलेत. लक्ष द्या माझ्याकडे थोडस. मा मला कळतंय की मी वनवासाचे कपडे घातलेत. राघव राज्याभिषेक आहे तुझा, राज्याभिषेक. वनवासाचे कपडे घालून चालणार नाही राघव. मा वनवासाचे कपडे घातलेत. कशासाठी घातलेत राघव माहितीये का माया? अयोध्यामध्ये 2 गोष्टी घडल्या. 2 गोष्टी. कोणत्या राघव? थोडस लक्ष द्या. प्रभू रामचंद्राचे शब्द किती तोला मोलाचे. कोणत्या 2 गोष्टी राघव? राघव या अयोध्यामध्ये फक्त एकच गोष्ट घडू शकते. उद्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे. या अयोध्या नगरीचा राजा प्रभू रामचंद्र होणार आहे. याची फक्त एकच घटना होऊ शकते. एकच घटना होऊ शकते राघव. दुसरी घटना या अयोध्यामध्ये होऊ शकणार नाही. मा 2 घटना घडल्या. कोणत्या घटना राघव? मा माझ्या आईने, थोडस लक्ष द्या शब्द प्रभू रामचंद्राचे, माझ्या आईने कैकेयी मातेनं
दशरथ राजाला 2 वर मागितले, 2 वर, आणि माझ्या आईचे शब्द पूर्ण करायचे. लक्षात येतं तुमच्या? वनवास नाही, हा वनवास मागितला, हा शब्दच नाही त्या ठिकाणी. माझ्या आईचे शब्द पूर्ण करायचे. तुम्ही जर कुटुंब प्रमुख असाल, तुमचं जर कुटुंब असेल 14-15 माणसाचं जर कुटुंब असेल, तर तुमचे शब्द फार तोलून मोलून असले पाहिजे गड्या. गावाचा सरपंच व्हायचं म्हणजे प्रमुख व्हायचं, प्रमुख जर व्हायचं असेल कुठल्याही क्षेत्रात, तर तुमचे शब्द फार तोलून मोलून असले पाहिजे. शब्द तुमचे चांगले पाहिजे. या शब्दानं कुणाचं मन दुखलं नाही पाहिजे. शब्द हे तलवार नाही महाराज, शब्द हे शस्त्र नाही, पण शस्त्राने मान कापली जाते आणि शब्दाने माणसाचं मन कापलं जातं. कळतंय माझं बोलणं तुम्हाला? कोणते शब्द मागितलेत, कोणता वर मागितलेत रे राघव? कोणते 2 वर मागितलेत? माझ्या मातेनं, माझ्या काही मातेनं 2 वर मागितलेत. 2. पहिला वर मागितलाय भरताला गादी. भरताला गादी म्हणल्याच्या नंतर कौशल्याच्या मनामध्ये 1% संशय आला नाही, 1% वाईट वाटलं नाही. असू दे राघव, असू दे, भरत सुद्धा माझाच पुत्र आहे. तो गादीवर बसला काय, तू काय, एकच आहे. सवतीच्या लेकराला सुद्धा माझ्या म्हणण्याची पद्धत या भारताची होती महाराज, या भारताची होती. सवतीच्या लेकराला माझं म्हणण्याची. राघव पहिला वर झाला. दुसरा वर काय मागितलाय रे बाबा? आता लक्ष द्या बरं का माय. दुसरा वर कोणता मागितलाय रे बाबा? दुसरा वर असा मागितलाय की माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास. वनवास शब्द ऐकला, कौशल्या माता जागी स्तब्ध झाली, पायाखालची जमीन सरकली. अरे अशी कशी माय असू शकते ती? स्वतःचा पुत्र जरी नसला, पोटी जन्माला जरी आलेला नसला, तरी कोणी वनवासाला वाट लावतं का? अरे अशी कशी माय आहेस तू? प्रभू रामचंद्र सांगतायत, आता ओरडून फायदा नाही, आता बोलून फायदा नाही. ह्या प्रभू रामचंद्राने, ह्या राजा दशरथानं माझ्या आईला 2 शब्द दिलेले आहेत. आणि ह्या रघुकुलाची रीत आहे की प्राण जाय पण वचन ना जाय. महाराज रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पण वचन ना जाई. मरण आलं तरी चालेल पण शब्दाला महागारी फिरणारी हे रघुकुलाची रीत नाही. थोडस लक्ष द्या माय, थोडस लक्ष द्या. प्रभू रामचंद्राला सांगतायत, आता जावं लागेल आता काय करायचं? कौशल्या माता सांगते, राघव स्नेहाचा विचार करावा. स्नेह म्हणजे मुलगा. स्नेह म्हणजे कोण? मुलगा. राघव स्नेहाचा विचार करावा तर धर्म बुडतोय, आणि धर्माचा विचार करावा तर माझा स्नेह माझ्यापासून लांब जातोय. पण राघव एक वेळेस माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला तरी चालेल, पण धर्म कधी बुडाला नाही पाहिजे, धर्माचा कधी अपमान झाला नाही पाहिजे. आणि ही शिवमहापुराणाची कथा आपल्याला धर्म प्रदान करणारी कथा आहे. कोणती कथा? धर्म प्रदान करणारी.